रसमलाई बनवायचा सर्वात सोपा साध्या पद्धतीचा हा व्हिडिओ आहे। नक्की ट्राय करून बघा। तुम्ही याच टिप्स फॉलो करून आणि याच पद्धतीने बनवलात तर नक्कीच परफेक्ट रसमलाई बनेल। हे पहा, अगदी स्पॉन्जी झाली आहे आणि कुठेही क्रॅक नाही आहे, अगदी परफेक्ट रसमलाई। चला तर पाहूया। 1 लिटर दूध घेतलं आहे। हे म्हशीचं दूध आहे, फुल फॅटवालं। आपल्याला फुल क्रीम दूधच वापरायचं आहे, म्हणजे जेवढं जास्त घट्ट दूध असेल तेवढं आपल्याला पनीर जास्त मिळेल। आता याच्यामध्ये 1 लिंबू पिळून घेतलं आहे। लिंबू नसेल तर विनेगर वगैरे टाकून घ्या। 1-2 मिनिटांमध्ये लगेच दूध फाटतं आणि पूर्ण पाणी वेगळं होऊन जातं। हे पहा। आणि आता आपण एका चाळणीवर मी कपडा घेतला आहे, रुमाल, आणि खाली एक बाउल ठेवलं आहे। हळू आता आपण याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि एक्स्ट्रा पाणी काढून घेऊ। याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, 2 ते 3 पाण्याने, म्हणजे ते लिंबाचा वास वगैरे असेल ते निघून जाईल। आता याला स्वच्छ धुतल्यानंतर याच रुमालामध्ये आपल्याला बांधून ठेवायचे, जसं आपण पनीर नेहमी करतो त्याच प्रकारे। एक्स्ट्रा पाणी बाउलमधलं काढून घ्या आणि याच्यावरती ताट ठेवून काहीतरी जड वस्तू ठेवा, म्हणजे परफेक्ट आपल्याला पनीर मिळेल, पूर्ण पाणी निघून जाईल। आता जे आपण दूध बनवणार आहोत, एक अर्धा लिटर दूध घेतलं आहे, त्यात मी केसर टाकून घेतलं आहे। याला हलका रंग बदलतो केसरनी। आता याला छान गरम करून घ्यायचं आहे। हे पहा, एक 5 मिनिटानंतर थोडा थोडा रंग बदलला आहे। याच्यामध्ये आता ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया, काजू बदामची पावडर, आणि याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकली आहे। माझा कॅमेरा बंद झालेला। साखर आणि वेलची पूड। आता याला ढवळत असंच आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे। हे पहा, 5 मिनिटानंतर खूप जास्त आपल्याला घट्ट नाही करायचं आहे, नाहीतर जे रसमलाई आहे ती दूध पिणार नाही आणि त्याची टेस्ट प्रॉपर येणार नाही, म्हणून थोडंसं पातळच राहू द्या, घट्टसर अगदी आपल्याला बासुंदीसारखं नाही करायचं आहे। आता याला थंड करून घेऊया। आपण जे बाकीची प्रोसेस करेपर्यंत दूध थंड होतं, त्याला वेगळं फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे। आता आपलं पनीर तयार झालं आहे। ह्याचे जसे दाणे दाणे वेगळे आहेत, त्याला पूर्ण आपल्याला आता हाताने दाबून दाबून एकत्र करायचे, एकदम स्मूथ असं पीठ तयार करून घ्यायचं। हे पहा, पूर्ण वेगळं आहे। जसं रसमलाईला स्मूथ टेक्स्चर लागतं त्याच प्रकारे, आणि तळहाताचा तुम्ही उपयोग करा, म्हणजे पीठ चुरायला बोटांनी नका करू। हे जे खालचा भाग आहे हाताचा, त्यांनीच पूर्ण दाबून दाबून आपल्याला पनीर छान एकत्र करून घ्यायचे, एकजीव। हे पाहू शकता, बऱ्यापैकी स्मूथ झालं आहे। तरी थोडं थोडं घेत आपण अजून एक 5 ते 7 मिनिटं तुम्ही प्रॉपर स्मूथ करून घ्या, तरच तुमची रसमलाई अगदी परफेक्ट होते। जर तुम्ही ह्याला गडबड केलीत तर ती जेव्हा तुम्ही पाण्यात टाकाल तेव्हा फाटून जाईल। ही प्रोसेस स्किप करू नका। आता हे जर तुम्ही असंच पीठ तयार केलं आणि साईडला जर क्रॅक होत असतील तर या स्टेजला तुम्ही 1 चमचाभर कॉर्नफ्लोअर टाका किंवा मग मैदा टाका। जर तुमचे क्रॅक होत नसतील तर कॉर्नफ्लोअर किंवा मैदा मिक्स करायची गरज नाही आहे। हलक्या हाताने पीठ मळून घ्या आणि छोटे छोटे आपण आता गोळे तयार करून घेऊया। हे पहा, अगदी परफेक्ट गोळा आहे, कुठेही क्रॅक नाही आहेत। जवळून पाहू शकता तुम्ही। आता असंच छोटे छोटे रसमलाई तयार करून घ्यायची आहे। आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतर परत डबल फुलते, म्हणून शक्यतो छोटेच करून घ्या। जर तुम्हाला अंगूर रसमलाई बनवायची असेल तर अजून छोटे छोटे करू शकता। याला पाक नाही करायची गरज, म्हणून मी 1 वाटी साखर घेतली आहे आणि त्याच्यात 5 वाटी पाणी टाकलं आहे। थोडंसं पातळसरच, जसं आपण रसगुल्ल्याचा पाक असतो त्याच प्रकारे त्याला साखर पूर्ण विरघळून घ्यायची आहे। साखर वितळली की पाण्याला छान उकळी आली पाहिजे, इतकं गरम पाणी करायचं आहे आपल्याला, आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये रसमलाईचे बॉल सोडायचे। जर पाणी थंड असेल किंवा कमी गरम असेल आणि गॅस बारीक असेल, पूर्ण वितळून जाईल आणि गॅसच्या खाली जाऊन चिटकेल तळाला। त्याच्यामुळे शक्यतो गॅस फास्ट ठेवा आणि फास्ट गॅसवरच आपल्याला एक 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। थोडंसं साईडला मी ओपन ठेवलं आहे,
म्हणजे पाणी बाहेर नाही निघणार। हे 10 मिनटानंतर मी बरोबर 10 मिनटं उकळून घेतले। हे डबल फुलून आली आहे रसमलाई। आता याला थंड पाण्यामध्येच ठेवायचं। थंड म्हणजे रूम टेम्परेचरमध्ये जे नॉर्मल पाणी असतं तेच, बर्फाच्या पाण्यामध्ये नका ठेवू, नाहीतर ती हार्ड होईल एकदम कडक। एक 5 मिनटं नॉर्मल पाण्यामध्ये ठेवल्यानंतर आपली परफेक्ट अशी रसमलाई तयार झालेली आहे। याच टिप्स फॉलो करून तुम्ही जर रसमलाई बनवली तर अगदी परफेक्ट बनेल। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।